वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पालघर विधानसभा आमदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांचं शुभागमन मुख्य मंचाकडे होताना हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य मंचावरती एक लाडकं असं व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब पालघर विधानसभा आमदार यांचं मंद मंद पावलाने आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये हार्दिक स्वागत होताना वेलकम वेलकम वेलकम. हॅलो हॅलो. सर्व संघांना विनंती आहे आपण लाईनअप करून घ्यायचं. 6 संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण त्वरित मैदानावरती यायचंय. लाईनअप करून घ्या सर्व संघ. माही मित्रमंडळ आयोजित एक दिवसीय कबड्डी प्रीमियर लीग देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठा थरार आपल्याला बघायला मिळतोय. ग्रामीण विभागातील तरुणांना एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने यंदाच्या 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि त्याचं सर्व श्रेय जातं माही मित्रमंडळ आयोजित एक दिवसीय कबड्डी प्रीमियर लीग देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या अथक परिश्रमानं आपण बघणार आहोत आजचा कबड्डीचा थरार. चला सर्व संघ नाही सर्व खेळाडूंना प्रेमळ निवेदन आहे आपण लाईनअप करून घ्यायचं प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे. चला मी विनंती करतोय चॅलेंजर माहीम, रेनबो विनर्स, माहीम बुल्स, छत्रपती वॉरियर्स, महिकावती वॉरियर्स आणि युवा माहीम. चला सर्व संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते प्लीज लाईनअप करून घ्यायचे. शेवटची 5 मिनिटं असतील. चला या लवकर. सर्वांना प्रेमळ निवेदन, सर्वांनी बसून घ्यायचं. आपण कुपन वाटप करणार आहोत.
कुपन्सचे वाटप होतील. सर्वांना विनंती आहे, आपण आपली जागा पकडून राहा. मॅचला स्टार्ट झाल्यानंतर जागा मिळणार नाही याची नोंद घ्या. आणि सर्व खेळाडूंना पुनश्च आम्ही विनंती करतोय, आपण यायचं आहे. वेगवेगळे नवे पवित्रे डाव पेच अंचतुरपणाने करून युती शक्ती युक्तीची पकड चढाया जिंकत जाणे. वेगवेगळे नवे पवित्रे डाव पेच अंचतुरपणाने खेळ कबड्डी अभिमानाने अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने. बनेल बुद्धी स्थिर संयमी शरीराचेही आरोग्य नामी. बनेल बुद्धी स्थिर संयमी शरीराचेही आरोग्य नामी. नको भांडवल आवाजवी त्या खर्च अल्पसा कमीत कमी परंतु पुष्कळ मिळती यातून सुख आनंद बहाणे. खेळू कबड्डी अभिमानाने अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने जोशाने अन उत्साहाने या भूमीचे या मातीचे चुकवू सारे देणे. खेळू कबड्डी अभिमानाने अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने चला, सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. माहीम मित्रमंडळ आयोजित एक दिवसीय कबड्डी प्रीमियर लीग देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक अप्रतिम अशी स्पर्धा, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची आणि आपल्याला एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा जर कुठली असेल तर ती माही मित्रमंडळ आयोजित देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून हा कबड्डीचा थरार आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. आमची पंच कमिटी या ठिकाणी दाखल होताना वेलकम. अच्युत सर असतील, निखिल सर असतील, मयूर सर, सर्वांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये आपण कबड्डी प्रीमियर लीगचा पहिला सामना या मैदानावरती बघणार आहोत. आणि पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच चॅलेंजर माहीम विपक्ष महिकावती वॉरियर्स या दोन संघामधलं तुल्यबळ लढत आपण थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आपण कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका, विनंती असेल. चॅलेंजर माहीम या ठिकाणी उपस्थित आहेत. रेनबो विनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत.
जे 4 संघ आहेत त्यांना मी विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्या त्वरित. माहीम मित्रमंडळ कबड्डी प्रीमियर लीग, प्रत्येक सामना हा नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी आज मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि 2025 चा विजेता कोण हे मात्र आजच्या अप्रतिम मॅच नंतर आपल्या समोर येईल. कोण असेल चॅम्पियन 2025. चला, ड्रेस कोड टी शर्ट परिधान करणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्या. रूल्स फॉलो करा. पूर्ण युनिफॉर्म होणं गरजेचं आहे, याची परिधान करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये शिस्त ही भरपूर महत्वाची आहे आणि शिस्त जेवढी तुमच्याकडे चांगली असेल तुमचं जीवन तेवढंच ब्राईट असेल, इज नो डाऊट. म्हणून विनंती आहे, एक भव्य व्यासपीठ तुम्हाला मिळते. तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने माही मित्रमंडळ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आणि त्या व्यासपीठाचा फायदा तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांना हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही विनंती करतोय की जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण फॉलो करणं गरजेचं आहे.
आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे त्यांचं शब्द फुलाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हॅलो. हॅलो. माहीम मित्रमंडळ आयोजित आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या सौजन्याने एक दिवसीय कबड्डी प्रीमियर लीगची सुरुवात काही क्षणातच आपण करत आहोत. माहीम मित्रमंडळ गेली 5 वर्ष हा क्रीडा उपक्रम राबवत आहे आणि माहीम मित्रमंडळाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष चेतन म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपणही व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो. आपल्या आजच्या ह्या कबड्डी लीगसाठी आपल्याला आपले लाडके व्यक्तिमत्व आपल्या पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार सन्माननीय राजेंद्रजी गावी साहेब आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं नेहमी माहीमकरांवरती विशेष प्रेम असतं आणि माहीम मित्रमंडळाच्या ह्या क्रीडा स्पर्धेसाठी अगदी आवर्जून ते उभे असतात. एकदा जोरदार टाळ्या गावी साहेबांसाठी झाल्या पाहिजेत.
त्याचप्रमाणे आपल्या गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महोदया सौ प्रीती अरुण पाटील यांची उपस्थिती आपल्याला प्रत्येक वेळेस लाभते आणि अगदी खेळ म्हटला किंवा काही सामाजिक कार्य म्हटलं की अगदी खूप मोठ्या पुढाकाराने त्यांचा सहभाग असतो. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच आपल्या माहीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मुकेशजी करबट इथे उपस्थित आहेत. त्यांचेही माहीम मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो. आपल्या निलमताई माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमान अध्यक्षा, माजी सरपंच आणि प्रत्येक कार्यात सोशल वर्क असो, नुकताच झालेला आपला कालचा प्रोग्राम असो चालत जाण्याचा, तर अगदी प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या निलमताई यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच आपले माहीम गावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक कल्पकदादा पाटील माहीम मित्रमंडळाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की मोठमोठी पारितोषिकं, जाहिरात ह्या साठी अगदी एका शब्दाने आपण त्यांना विनंती केली की दुसऱ्या क्षणाला त्यांचा हातभार मोठा असतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. कल्पकदादा, आपलेही आम्ही माहीम मित्रमंडळाच्या वतीने स्वागत. तसेच आपल्या भागातील सक्रिय कार्यकर्ते, माजी माहीम ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या सगळ्यांचे परिचित आणि लाडकी व्यक्तिमत्व मनीष पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही माहीम मित्रमंडळाच्या वतीने सरचं स्वागत करतो. आणि मला वाटतं मनीष पाटील हे आपल्या म्हैकावती काय नाव आहे, छत्रपती छावा ह्या संघाचे मालक देखील आहेत. त्यांचा संघ देखील इथे उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या मनीष पाटील यांच्यासाठी. आपलंही आम्ही स्वागत करतो. विद्यमान अध्यक्ष माहीम मित्रमंडळाचे चेतन म्हात्रे, अगदी त्यांच्या मनात एखादी संकल्पना आली आणि ती राबवली गेली नाही असं कधी होत नाही. आणि गेली 5 वर्ष अतिशय मोठा सहभाग, मग मॅटवरची कबड्डी असो, अगदी शूटिंग बॉल स्पर्धा असो, ह्या सगळ्याच्यामध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेऊन आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्याची ज्यांची ख्याती आहे, आपल्या माहीम शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. तर चेतनदादा म्हात्रे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चेतन म्हात्रे, काही क्षणातच आपण उद्घाटन करतोय. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण दीपप्रज्वलनासाठी खाली यायचं आहे. सन्माननीय गावित साहेब आणि सर्व मंडळींना विनंती आहे, तो पण आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आधी आपण दीपप्रज्वलन करतोय. शुभ कार्याची सुरुवात. साहेबांना विनंती आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी पहिला दिवा लावला गेलेला आहे.
संस्कृती आमची प्रकाशाची, शीतलता त्यात चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया या स्पर्धेची. हीच प्रथा आम्हा भारतीयांची, हीच प्रथा आम्हा भारतीयांची. धन्यवाद. साहेबांना विनंती आहे शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. दरम्यान आपण बघतायत पुष्पहार अर्पण केला जातोय आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतस सुवर्ण सिंहासनाधीश्वर युग प्रवर्तक नूतन सृष्टी प्रस्थापक स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मान्यवरांना विनंती आहे आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमास आपले सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सन्माननीय श्री उद्धव सुर्वे साहेब यांचा आम्ही स्वागत करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे की ग्राउंडवरती आपल्याला श्रीफळ वाढवायचं आहे. सुर्वे साहेब आपलं स्वागत आहे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. सरपंच महोदया, साहेबांना विनंती आहे श्रीफळ वाढवून आजच्या स्पर्धेचं त्यांनी उद्घाटन करावं. साहेब सगळ्यांसाठी श्रीफळ आहे. एक एक दे. मॅडमकडे पण द्या. सर उद्धव सरांकडे पण द्या. सुर्वे साहेबांकडे द्या. चेतन सुर्वे साहेबांकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गणपती बाप्पा मोरया. मैकावती माते की जय. घ्या अजून एक आहे. 4 झाले. 5वा घ्या. मनीष पाटील या. शाबाश. मी साहेबांना विनंती करतोय की आपण उद्घाटन झाल्याचे घोषित करा. माही मित्र मंडळ आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या सौजन्याने कबड्डीचे सामने या ठिकाणी भरवण्यात आले. या कबड्डी सामन्याचं या ठिकाणी औपचारिकरित्या या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद साहेब. सगळ्यांनी लाईनअप करायचं आहे आणि आपलाच एक
क्रीडापटू ही प्रीत ज्ञानेश चौधरी आपल्याला शपथ देणार आहे. सर्वांनी लाईनअप करायचे. सावधान. उजवात. आम्ही सर्व खेळाडू माही मित्र मंडळ आयोजित देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या सौजन्याने एक दिवसीय कबड्डी लीग स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा मान उंचावेल असा प्रयत्न करू व पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू. जय महाराष्ट्र, जय कबड्डी. धन्यवाद. सर्वांचं स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा. सर्व क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे माही मित्र मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो. आपल्याला येथे लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, आपल्या परंपरेप्रमाणे त्यांचं यथोचित स्वागत करणं हे मी महत्त्वाचं समजतो. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला अगदी वेळ काढून आणि माहीम म्हटलं की कितीही कामात असले, कितीही व्यग्र असले तरी अगदी धावून येणारे असे आपल्या पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब आपल्याला येथे त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवलेली आहे. आपल्या माहीम मित्र मंडळाच्या अध्यक्षांना मी विनंती करतोय की सन्माननीय गावित साहेबांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. श्री चेतन म्हात्रे. धन्यवाद. तसंच आपल्या माहीम गावच्या प्रथम नागरिक आणि विद्यमान सरपंच महोदया सन्माननीय प्रीतीताई पाटील ह्या देखील आपल्या प्रत्येक लीगला आवर्जून उपस्थित असतात आणि आपल्या गावचं एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. ग्रामस्वच्छता आणि बाकीच्या सगळ्या घडामोडींमध्ये अगदी दमदार पाऊल टाकत आपल्या माहीम गावचं नेतृत्व करतायत. त्या अशा लोकप्रिय नेतृत्वासाठी मी कल्पकदादा यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. माननीय प्रीतीताई पाटील, जोरदार टाळ झाला पाहिजेत. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले माननीय श्री उद्धव सुर्वे साहेब, प्रभारी अधिकारी सातपाडी सागरी पोलीस ठाणे, मी साईराज पाटील यांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ झाला पाहिजे साहेबांसाठी. माननीय उद्धव सुर्वे साहेब यांचं स्वागत करत आहेत साईराज पाटील. तसंच माहीम माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमान अध्यक्ष, माजी सरपंच आणि गावातल्या सामाजिक राजकीय अशा सगळ्या घोडदौडीमध्ये हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या आपल्या लाडक्या नीलमताई यांचं स्वागत मी शंकर नाले यांना विनंती करतोय. त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. आपल्या इथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य मुकेश करबट यांचाही सन्मान करण्यासाठी
संजोत यांना मी विनंती करतो त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मुकेश करबट संघाचे मालक देखील आहेत. युवा माहीमचे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मनीष पाटील येथे उपलब्ध आहेत. मी माननीय श्री मनीष पाटील दादा यांचं स्वागत करण्यासाठी नंदनदादा म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि आपल्या ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी खूप मोठा हातभार लावणारे श्री कल्पकदादा पाटील यांना मी निमंत्रित करतोय. चेतन म्हात्रे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. कल्पकदादा पाटील आणि संघमालक देखील आहेत. मैकावती वॉरियर्सचे संघमालक आहेत. तसंच निखिल रवींद्र घरत यांनाही विनंती करतो व्यासपीठावर यायचं लवकर. पंच म्हणून आपल्याकडे कामगिरी आज पाहणार आहेत, परंतु विशेष म्हणजे युवा कबड्डी सिरीजचं त्यांनी पंच म्हणून कामगिरी पाहिलेली आहे. राष्ट्रीय कबड्डी पंच आहेत ते आणि प्रो कबड्डी सीझन 10 मध्ये पंच म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. मी चेतन म्हात्रे यांना विनंती करतोय असे पंच आपल्याला उपलब्ध झालेले आहेत तर माहीम मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करावा. निखिलजी आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपला असंच यशाची घोडदौड अगदी राष्ट्रीय स्तरावर जावी अशी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहे. तसंच आपल्या भागामध्ये युवा उद्योजक आणि शिवसेना युवा जिल्हा प्रमुख साईराज कल्पक पाटील यांचाही यथोचित सन्मान करायचा आहे. मी चेतन म्हात्रे यांना विनंती करतोय की साईराज पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. जोरदार टाळ्या साईराजसाठी. सत्यजित पाटील खुशी सत्यजित पाटील व्यासपीठावर यायचं आहे लवकर. ये बेटा लवकर धाव मार. खुशी काहीतरी आपल्यासाठी बोलणार आहे. तिला मी विनंती करतोय काहीतरी बोलणार आहे, जरा शांतपणे आपण ऐकायचं आहे. खुशी सत्यजित पाटील. सह्याद्रीच्या छातीमधुनी धगधगणारा लावा होता. सह्याद्रीच्या छातीमधुनी धगधगणारा लावा होता. स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा तो छावा होता. वाघाचा तो छावा होता. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिले ते माँसाहेब जिजाऊ. हे स्वप्न ज्यांनी सत्तेत उतरविले ते छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वराज्य टिकवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले ते छत्रपती संभाजी महाराज. यांना त्रिवार मानाचा मुजरा करून माझे 2 शब्द सादर करते मी खुशी सत्यजित पाटील. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दवरी वराजते. यदन कसे विनोले का वरत कसे नोपरी. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. एकही शंभू राजा था. अंगाची कातडी सोलण्यात गेली, पायाची नखे काढली गेली, तरी औरंगजेबासमोर झुकला नाही माझा राजा. कुणतरी यायचं तलवारीनं अंगावरती नक्षी काढून जायचं.
रक्तानं बांधलेला हा देह बघून वाटला नसतं शंभू राजा हात. अर हनुमंताला सिंदूर फासावं अशी अवस्था झाली होती माझ्या राजाची. पण राजा झुकला नाही. कुणासाठी? ही माझी तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहावी केवळ या भूमिकेसाठी. नंतर माझ्या राजाला बहादूर गडावर नेण्यात आलं आणि खांबाला बांधण्यात आलं. महाराजांना पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढण्याची. हापशी आले, लाल रंगाच्या तापलेल्या शिगा घेऊन आले, जवळ आले आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यात खुपसली. बुबळ्या घेऊन बाहेर आली. आता काहीच उरलं नव्हतं. रक्ताचा स्त्राव वाहत होता. हापशी बाहेर आल्यावर औरंगजेबाने विचारले, कुछ बताया वो? कुछ गिड़गिड़ाया वो? तसे हापशी म्हणाले, ना कुछ बोलता है ना कुछ बताता है, कुछ सुनने के दिमाग में नहीं है. झालं. कोणतरी यायचं अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं, कोणतरी यायचं महाराजांच्या हाताची बोटे कापून नेत, कोणतरी यायचं महाराजांच्या पायाची नखे काढून नेत, कोणतरी यायचं महाराजांचे केस उपटून टाकायचं, कोणतरी यायचं महाराजांच्या पायाच्या वाट्या काढून न्यायचं. तरी झुकला नाही माझा राजा. औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांचे कान कापणे. अरे ज्या कानानं हर हर महादेव किंकारी ऐकली, जे कान आयुष्यभर ऐकत आलं जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी, ते कान आता राहणार नव्हते. हापशी आले, हातात लखलखती तलवार घेऊन आले, जवळ आले आणि हापशीने तलवार वर केली आणि सपकन आपटली. संभाजी महाराजांचे कान मातीमध्ये पडले. राजा गप्प होता. राजा एक शब्द सुद्धा बोलत नव्हता, कारण आपल्याच लोकांनी फितुरतीने पकडून दिले होते. राजा झुकला नाही, राजा वाकला नाही, कारण आपल्या आबासाहेबांचे स्वराज्य आहे हे असंच डौलत फडकत राहिलं पाहिजे. झालं. 30 दिवस अत्याचार सुरू होते. संभाजी महाराजांना तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे महाराजांची जीभ कापण्याची. हापशी आले, तलवार घेऊन आले, परंतु संभाजी महाराजांनी तोंडाचे दात दाबून ठेवले होते. तोंड उघडायला तयार नव्हते. अरे कसं उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. या आमच्या औकात सांगणारा संभाजी राजा आहे तो. कसं उघडेल? हापशीने एक युक्ती केली आणि संभाजी महाराजांचं नाक दाबून ठेवलं. श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. तोंडासकट जीभ बाहेर आली. जीभ बाहेर आल्या हापशीने जीभ पकडीनं धरली, घट्ट पकडली, तलवार काढली आणि सपकन चालवली. संभाजी महाराजांची जीभ जमिनीवर पडली. ती सुद्धा तयार नव्हती. संभाजी महाराज म्हणून पोरकं व्हायला. रक्तानं भरलेलं तोंड संभाजी महाराजांचं तसंच त्या स्तंभाला बांधलेलं होतं. संभाजी महाराजांना आता शेवटची शिक्षा सुनावण्यात आली ती म्हणजे महाराजांची गर्दन कलम करण्याची. हापशी आले, तलवार घेऊन आले. फाल्गुन मध्य अमावस्या. हापशीने तलवार काढली आणि सपकन चालवली. संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली, परंतु महाराजांची मान मात्र ताटच होती आणि त्यांचा देह तसाच उभा होता आणि सांगत होता, राजा झुकला असता, राजा वाकला असता तर आयुष्य आरामात जगलं असतं. अरे पण सोचलं कुणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कोणासाठी? स्वतःचं बलिदान दिलं. कारण आज मी शरणागती पत्करली असती तर माझा प्रत्येक मावळा मान खाली घालून जगला असता. आज मी अभिमानानं मरतो, उद्या ही माझी पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहील केवळ या भूमिकेसाठी. शेवटी औरंगजेब बोलतोच, सचमुच छावा है छावा शेर का, हे अल्लाह होंगे कामयाब कभी या लौटना पडेगा खाली हात दहली. राजा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. धन्यवाद. एक मिनिट बाळा, काय तुझं नाव सांगितलं? खुशी. अरे सत्यजितनं मैदान गाजवलं, पण ही खुशी नाही, ही झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. हिने व्यासपीठ गाजवलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खुशीसाठी. मी साहेबांना विनंती करतोय की माहीम मित्रमंडळाच्या वतीने तिला सन्मानचिन्ह द्यायचं आहे. आणि खुशी, तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी माहीम मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट खुशी, समोर बघ. जोरदार टाळ्या खुशीसाठी. खूप खूप मोठी हो बेटा.
त्यानंतर कुमारी वेदिका किशोर मेरे, हिला मी व्यासपीठावर बोलवतोय. वेदिका किशोर मेरे, लवकर. तत्पूर्वी अमित पाटील संघमालक आणि आपल्या माहीम गावचे सामाजिक कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी शंकर नार्ले यांना विनंती करतोय त्यांचा यथोचित सन्मान करावा. अमित पाटील, जोरदार टाळ्या अमित पाटील यांच्यासाठी. धन्यवाद. कुमारी वेदिका किशोर मेरे, वेदिका लवकर यायचंय. ओके. मी साहेबांना विनंती करतोय 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. अच्छा, माननीय श्री उद्धव सुर्वे साहेबांना विनंती आहे की खेळाडूंना उत्साह येईल असे आपले 2 शब्द मनोगत आपण व्यक्त करावे. आज या ठिकाणी माही मित्र मंडळ आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एक दिवसीय कबड्डी स्पर्धा, एक दिवसीय कबड्डी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित माननीय आमदार साहेब श्री राजेंद्र गावित साहेब, माहीम सरपंच पाटील मॅडम, चेतन म्हात्रे, तसेच सर्व इतर प्रतिष्ठित सर्व खेळाडू आणि माहीम गावातील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी, आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सध्या प्रो कबड्डी लीग पण चालू आहे असं, किंवा आता चालू आहे का नाही माझ्या लक्षात नाही, परंतु चालू आहे सध्या प्रो कबड्डी लीग. काल फायनल झाली. अच्छा, मी काल परवाच बघितलं होतं कबड्डी लीग चालू आहे, तर काल फायनल झाली आणि आपण आज इकडं कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मी प्रथम आयोजकांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीची स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. याच्यातून आपल्याला चांगले खेळाडू तयार होतील आणि चांगले खेळाडू तयार झाल्यानंतर ते स्टेट लेवल असेल किंवा नॅशनल लेवलला असतील तर असे खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये सुद्धा खेळावेत. आपल्याकडून पण असे खेळाडू प्रो कबड्डी लीग किंवा नॅशनल स्तरावरती जावेत यासाठी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि असेच स्पर्धा दरवर्षी किंवा काही पिरियडिक टाईमला आपण आयोजित करत असाल तर आयोजकांनी अशी स्पर्धा वेळोवेळी आयोजित करावीत, तर त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो व सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी आपलं जे काय कौशल्य आहे ते पणास लावून प्रत्येकाने जिंकण्यासाठीच प्रयत्न करायचा आहे. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी सन्माननीय माननीय श्री राजेंद्र गावेजी साहेब यांना विनंती करतोय 1-2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना कबड्डीच्या सामन्यासाठी सगळे आपण उत्सुक आहात, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, पण एक फक्त सदस्य म्हणून त्या ठिकाणी एक प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी बोलतो आहे. माही मित्र मंडळ, देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा प्रकारचं या ठिकाणी हे सामने आयोजित केले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या गावच्या प्रथम नागरिक प्रीतीताई पाटील, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वेसाहेब, माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेतन म्हात्रे, त्याचप्रमाणे देवमोगरा वेलफेअरचे देवमोगरा इन्फ्राचे अध्यक्ष कल्पक पाटील, मुकेश करबड, नीलमताई राऊत, शंकर नार्ले, नंदन म्हात्रे आणि उपस्थित या पंचक्रोशीतील सगळे बंधुवान भगिनींनो, असं या ठिकाणी मनीष पाटील आणि अमित पाटील असं दोघांचं पाटील पाटील असलो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व या पंचक्रोशीतील सर्व खेळाडू
आणि स्टेजवर बसलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, आणि ज्येष्ठ नागरिक दिसले की मला सुद्धा स्फूर्ती येते. आणि खरोखरच माहीममधले ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सर्व युवक युवती आणि पत्रकार मित्र. कबड्डी हा खेळ एक पारंपरिकरित्या महाराष्ट्रातला एक मातीतला खेळ, मातीला प्रिय असलेला हा कबड्डी खेळ आहे. हा कबड्डी खेळ हा एक आपला पालघर मर्यादित नाही, महाराष्ट्र मर्यादित नाही किंवा भारत मर्यादित नाही. आता संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी प्री कबड्डी लीग त्या ठिकाणी खेळली जाते. आणि कबड्डीमध्ये एक हुकला तर झुकला, एक पाय मारला, पाय थोडंसं जरी स्पर्श झाला तरी त्या ठिकाणी खेळाडू बाद होतो. आणि कबड्डी खेळणारा हा जो युवक आहे हा अत्यंत चपळ आणि काटक असलेला युवक या ठिकाणी माहीम गावातील आजूबाजूच्या परिसरातील या सुंदर आणि निसर्गरम्य या परिसरामध्ये या ठिकाणी आपण कबड्डीचे सामने आयोजित केले. त्याबद्दल जे संयोजक आहे या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे बसल्यानंतर इतका सुंदर निसर्ग वाटतो. कितीही जरी वाहने गेले तरी त्याच्यासुद्धा आवाजाचा फारसा परिणाम होत नाही. माहीम आणि केळवामधले किंवा बोर्डीमधले, चिंचणीमधले इथली जी लोक, मी बऱ्याचदा जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी एखाद्याचं जर समजा मयत झालं असेल तर पहिलं ऐकायला मिळतं की याचं वय किती, तर कोणाचं 95 वर्ष आहे, कोणाचं 100 वर्ष आहे, कोणाचं 105 वर्ष आहे. हे का, कशाचा परिणाम आहे? हा एक निसर्गाचा परिणाम आहे. आणि हा निसर्ग टिकवण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला माहीमवासी आणि केळवावासियांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मी काय सांगतो तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून हा जो निसर्ग टिकवायचा असेल तर हे कबड्डीमध्ये जेवढेसे आपले युवक सहभागी झालेले आहेत तर तुमचाही सहभाग हा निसर्ग टिकवण्यासाठी तुमचा सगळ्यात महत्त्वाचा असेल. या भागाचा आमदार म्हणून सुद्धा मी तुमच्याबरोबर या लढ्यामध्ये राहीन. कशा पद्धतीने राहीन मी तुम्हाला नंतर सांगेन, पण हा निसर्ग आपल्याला टिकवायचा आहे. आणि त्यासाठी प्रसंगी आपण सगळ्यांनी एक संघ म्हणून त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जास्त वेळ न घेता पुनश्च कबड्डीच्या या लीगला माझ्या देव मोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने, कारण माझा मुलगा आणि आपलं साईराज आहेत देव मोगरा वेलफेअरमध्ये, आणि ते नेहमी म्हणजे काय म्हणतो की आपण नेहमी कुठलाही सामना असो किंवा कुठला खेळ असो त्याला एक प्रोत्साहित करण्यासाठी देव मोगरा वेलफेअरच्या माध्यमातून नेहमी त्या ठिकाणी आम्ही मदत देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून साईराज आणि रोहित गावित या दोघांनाही मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप मनापासून आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्ही आपणास सन्मानित विनंती करतो सर्व सन्मानजनांना की जास्त वाट न पाहता टॉस करायला. तत्पूर्वी देव मोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने किल्ले स्पर्धा झाली होती, त्याची पारितोषिक आहेत 4-5 ते आपण फक्त वितरित करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, आपल्या कल्पकतेने बांधा अभिमानाचा किल्ला या स्पर्धेत पारितोषिक जे मिळालेलं आहे त्यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस आहे. फणसबाट संघ जंजिरा किल्ला बांधला होता, त्यांच्या प्रतिनिधीने व्यासपीठावर यायचं आहे लवकर. फणसबाट संघ उत्तेजनार्थ पारितोषिक मिळते, लवकर घाई करा. त्यानंतर दुसरा उत्तेजनार्थ आहे वारेक संघ, प्रतापगड बनवलेला होता. प्रथमदा फणसबाट संघाने यायचं आहे लवकर. दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक जाते वारेक संघाला, प्रतापगड. फणसबाट संघाचा अभिनंदन, जोरदार टाळ्यांनी अभिनंदन झालं पाहिजे. ह्या संघाने जंजिरा किल्ला बांधला होता. तिसरा उत्तेजनार्थ आहे रेवाळे संघ,
सज्जनगड रेवाळे संघ जोडा टाळ्या. वारेक संघाला मी निमंत्रित करतोय दुसरा उत्तेजनार्थ वारेक संघ, तिसरा उत्तेजनार्थ रेवाळे संघ. कोणी प्रतिनिधी असेल तर लवकर यायचं आहे. रेवाळे संघ वारेक संघ आलेला आहे, रेवाळ्याचे प्रतिनिधी पण आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे नारळवाडी शिपळभट. लोहगड किल्ला बांधला होता. रेवाळे आहे ना, रेवाळे संघाचे प्रतिनिधी आहेत. जोडा टाळ्या रेवाळे संघासाठी. रेवाळे संघाने सज्जनगड किल्ला बांधला होता. तृतीय क्रमांक जातोय नारळवाडी शिपाळभट लोहगड. लवकर यायचं व्यासपीठावर. नारळवाडी संघाचे खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या नारळवाडी संघासाठी. द्वितीय क्रमांक आहे महेश्वर संघ प्रतापगड. महेश्वर संघाने व्यासपीठावर यायचं आहे लवकर. महेश्वर संघ प्रतापगड. महेश्वर संघासाठी जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे संगम संघ रेवाळे. संगम संघ रेवाळे प्रथम क्रमांक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महेश्वरी संघाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळते. महेश्वरी संघाचे खूप खूप अभिनंदन. प्रथम क्रमांक संगम संघ रेवाळे. सरपंच मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे आणि खूप कौतुक या मुलांचं. गेली 5 वर्ष सलग प्रथम क्रमांक मिळवत आहेत. जोरदार टाळ्या संगम संघासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण टीम अथक परिश्रम करते, अथक मेहनत घेते. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या संगम संघासाठी. आणि सर्व किल्ले बांधणाऱ्या संघांना आनंदाचा क्षण आहे की पुढच्या वर्षी देखील देवमोगरा ट्रस्ट तर्फे असाच उपक्रम राबवला जाणार आहे. जोरदार तयारी आपण करायची आहे. धन्यवाद कल्पक दादा ह्या उपक्रमासाठी. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय नाणेफेक करून द्यायची आहे. दोन्ही टीमनी एंट्री करायची आहे. मी पुढील सूत्र हँडल करतोय आपले आजचे समालोचक. धन्यवाद साहेब मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आम्ही आमंत्रित करतो या ठिकाणी चॅलेंजर माहीम आणि महिकावती वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. चला चॅलेंजर माहीम संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायचं आहे. आणि त्यानंतर महिकावती वॉरियर्स. चॅलेंजर माहीम. चला दोन संघ डीसे. थँक्यू. चॅलेंजर माहीम संपूर्ण संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. 2025 माहीम मित्रमंडळ देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून कबड्डीचा थरार. आणि पहिली मॅच चॅलेंजर माहीम विपक्ष महिकावती वॉरियर्स. संघमालक आपल्या संघासोबत राहतील. चॅलेंजर माहीम संघनायक आपल्याला बघायला मिळत आहेत सन्माननीय चतनदादा म्हात्रे साहेब. महिकावती वॉरियर संघाचे आदरणीय कल्पकजी पाटील साहेब. चॅलेंजर माहीम चला वेळ जास्त घेऊ नका.
चला एंट्री करायची चॅलेंजर माहीम मैकावती वॉरियर्स. बाजुओं में दम धरती हिला देंगे हम. मैकावती वॉरियर्स.